मला तुझ्याशिवाय करमत नाही काय, मला तुझ्याशिवाय झोपच येत नाही काय. ये ना परत माझ्याकडे, ये ना परत माझ्याकडे. हा मीच बोलतोय, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ शिवा इंडस्ट्रीज मंदा. क्या अहो ते सोडा, मला एक सांगा, या डील मध्ये आपल्या कंपनीला फायदा किती झालाय? 2 कोटी. तर 1.5 कोटी माझ्या आणि पप्पाच्या अकाउंटवर पाठवा आणि उरलेले 50 लाख मालकाला देऊन टाका. अहो द्या. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. शिवा इंडस्ट्रीजचा संपूर्ण पैसा आम्हाला द्या. काही आज लावू द्या, आम्ही जो या संपूर्ण संपत्तीचे वारसदार. बघू द्या ही संपूर्ण संपत्ती कोणाची. ऑब्विसली मंदार म्हणजे मी. दादा मला भूक लागली आहे रे. दादा दे ना मला बिस्किट खायला, दे ना मला बिस्किट खायला. शिवा, तुला भूक लागली ना? हा, तुला बिस्किट पाहिजे ना? हा, तू लाडाचा शिवा ना आमचा. तुला नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं? पाहिजे तुला बिस्किट? दे ना मला. ये मा, ये चल, ये. हा बघा, शिवा इंडस्ट्रीच्या 300 कोटीचा एक होता एक वारसदार माझ्या समोर एका बिस्किटच्या तुकड्यासाठी कसा भीक मागतोय आणि मग संपूर्ण कुटुंब याच्याच पैशावरती ऐश करतोय. शिवा, आणि बिस्किट पाहिजे तुला? ये आता नाही मारला. ये चल पिल्लू, इकडे वा. सर, तुझा बाप देश विदेश फिरून पैसा कमवतोय आणि तोच पैसा आम्ही उधळतोय. किसे कहते किस्मत, प्रारब्ध, हे शिवा, आता तुला बिस्किट पाहिजे ना रे? पण हे बिस्किट मी माझ्या कुत्र्यासाठी आणले रे, माझ्या टॉमीसाठी. आणि तुला जर काही बिस्किट पाहिजे तर तुला माझा कुत्रा बनावं लागेल. पैशील ना माझा कुत्रा? पाहिजे ना तुला हे बिस्किट? ये हा कुत्रा वाजलास का? हा, कुत्रा आहेस आणि कुत्रा राशील. बिस्किट खा, हा बिस्किट शिवा. साध्या काय करतो? तुला कळत नाही का? अरे हा तुझ्या आत्याचा मुलगा आहे, तुझा मेवना शिवा. या संपूर्ण इस्टेटीचा एकुलता एक वारस, वैष्णव कदमांचा एकुलता एक मुलगा. आणि काय म्हणतात, तुला लाज नाही वाटत याला कुत्रा बनवून आपल्या माग माग फिरवताना? अरे अजूनही मी याचा सक्का मामा जिवंत आहे. अरे याच्या संपत घेऊन तू ऐश करतोय आणि यालाच तू कुत्रा बनवतोय. पण पप्पा, मी फक्त स्वतः बोलायचं नाही. अरे एवढ्या मेहनतीनं आम्ही याला औषध पाजून मतिमंद आणि वेडपट केला आणि याला तर केवळ कुत्रा बनवतो. फक्त कुत्रा. आणि याला ना कुत्र्यापेक्षा नीट वागणूक दे. जिवंतपणे
तळपते ना तसा तळपला पाहिजे हा. याला याच्या स्वतःच्या जीवाचे किळस आले पाहिजे, जेणेकरून याने त्या देवाला पुन्हा कधी माणसाचा जन्म मागूच नाही. अरे म्हणता, एखाद्या दिवशी हात उचलून ती संपूर्ण संपत्ती आपल्या हातून निघून जाईल असं व्हायला नको. आणि म्हणूनच आपल्याला एक पाऊल असं जोखमीने ठेवावं लागेल. बिचारा वैष्णव कदम स्वतः देश विदेश फिरून स्वतःचा बिझनेस वाढवतोय, स्वतःच्या मुलाकडं अजिबात लक्ष देत नाही. कमावतो ती फक्त संपत्ती, आणि तीच संपत्ती आम्ही उधळतो. बिचारा जन्माला आला आणि याची आई मरण पावली आणि बाप फिरतोय देश विदेशात आणि हा सापडलाय आपल्या हातात. एखाद्या सागरात एखादी नौका सापडाविना अगदी तसाच. आणि तेव्हापासून याच्या नशिबाचे उलटे चक्र फिरायला सुरुवात झाली. मंदार, तुला माहित आहे? अरे हा 9 वर्षाचा होता ना, तेव्हापासून आम्ही याच्या दुकानात औषध द्यायला सुरुवात केली. आणि आज याला 50 ते 100% मतिमंद आणि वेडा करून टाकले. हे सगळं केलंय ना हे केवळ तुझ्यासाठी आणि तुझी बहीण मैत्रीसाठी. काय म्हणणार तुम्हा दोघा हे बहीण भावाचं आयुष्य कसं पैशात लोढत जावं म्हणून. आणि आता उरलाय तो फक्त वैष्णव कदम. याची काळजी तुम्ही नका करू पप्पा, मी सगळा प्लॅन आधीच केलेला आहे. आता जसा वेळ प्रसंग आलाच ना तर या येडपाट शिवाला आणि त्या वैष्णव कदमला काढू या घराच्या बाहेर. मग सगळी प्रॉपर्टी बरं आई पप्पा मला जरा अर्जंट काम आहे कंपनीचं, तेव्हा निघतो. बाय बाय. अहो, मला कधी-कधी भीतीच वाटते. वैष्णव भाऊनी दुसरं लग्न करून एखाद्या स्त्रीला या घरात आणलं तर? नाही तुझं नाही, माझा मी कधी जाऊ देणार नाही. आणि समजा झालाच ना तर त्याला काही येणाऱ्या बाईचे वाट लावून टाकेल. आणि मला थोडीशी जरी शंका आली ना तर त्याआधी वैष्णव कदमची संपूर्ण इस्टेट माझ्या नावे करून टाकेल. तुम्ही काहीही करा, तिला बरबाद करा, नाहीतर तिच्या शरीराचे लचके तोडा. पण मला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही संपूर्ण संपत्ती हवी आहे. जय गोविंदा. जय गोपाला. तो काला आणि आमच्या गळ्यात पैशाच्या माळा. चलता सुद्धा मग रोजच्या प्रमाणे आपण याला याची औषध पाजून घेऊ. बाच्या हे दूध पिऊन घे. नाही हे दूध काढू असतं. मला नाही प्यायचंय दूध, नाही प्यायचंय बाबा. मामीला सांग ना हे दूध मला नको देऊ. हे दूध खूप काढू असतं. बाच्या खूप गोड दूध आहे. बाच्या दूध पिऊन घे. शिवा, खूप सारी साखर टाकली आहे मी यामध्ये. खूप गोड आहे. पिऊन घे बाळा. तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही रोज मला असंच सांगताय आणि कडू दूध देताय मला प्यायला. माझी आई ना मला गोड दूध द्यायची. कडू दूध मला नाही प्यायचंय दूध. मला नाही प्यायचंय. मामा मी पाया पडतो.
तुमच्या मी पाया पडतो. ए बजा, तू या घरचा भक्त आहेस, मामुली नौकर आहेस आणि तुला या घरात जर राहायचं असेल ना नौकर सारखंच राहायचं आणि इथं जे काय घडते त्याचे कुठं बाहेर वाच्य काय करायचे काय. तर मला तुझाही पत्ता कमी करायला तुझी वाजवायला लागणार आहे. मी या बाबतीत बाहेर कुठे काही बोलणार नाही, पण मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला, यानंतर तरी या बाळाचा छळ करू नका. मी हात जोडतो साहेब तुमच्या, मी हात जोडतो. ए मुनिया, या वेळेचे जास्त बोलायला जाऊ नका. चल घे हे दूध आणि पाच त्याला. हे दूध आणि पाच त्याला. तू हे दूध नाही पाजलं ना? तू हे दूध नाही पाजलं? मग ठीक आहे. एकाची नजर सहन गरम करून आणते आणि घेर त्या वेळेच्या डोळ्यात. आणि आयुष्यभरासाठी या वेळेला अंतरात करून टाकते. अनु लोकांची सळा करून घालून घरी या वेळेच्या डोळ्यात. हा? बोल. आणि पाच त्याला. जर तुम्ही दूध त्याला मानलं नाही तर तू आहेस आणि मी आहे. माझे दोन. चला. तू आतमध्ये मला जरा बाहेर कामाची वय दूध नीट पाजायचं. राक्षस मामा गेला. मला नको दुखणारे दूध. हे दूध खूप कडवट आहे मामा. मला नाही पिऊन दे दूध. मला नाही पिऊन दे दूध. देवा, एक विचारू तुला, देशील माझ्या प्रश्नाचं उत्तर? अरे मुलं म्हणजे देवाघरची मुलं असं आमच्या ह्या जगामध्ये म्हटलं जातं. ह्या पृथ्वी तलावरील सारी मुलं म्हणजे तू फुलवलेली फुलं, निरागस निरामय हे असलं गुंडच. मग ते जर फुल तुझा आहे देवा, तर ह्याच्या नशिबामध्ये एवढे कष्ट का? या विचाराचा जन्म झाला आणि याची आई याला सोडून देवाघरी निघून गेली आणि हरामखोर लोकांनी तर ह्या दुधातून औषध देऊन देऊन पुरता वेळच करून टाकला याला. किती मारतात, किती छळतात हे दिसत नाही तुला? नाही दिसत काय तुला? अरे कधी येणार अरे तुला ह्याची दया? आणि कधी बोलवणार आहेस तू ह्या निरागसाचं जीवन? कधी? आहे या प्रश्नाचं तुझ्याकडे उत्तर नाही परमेश्वरा? नाही, ह्या प्रश्नाचं तुझ्याकडे उत्तर नाही आहे, नाही आहे उत्तर. अरे मला माझ्या रक्ताचं असं कोणी नाहीये. एक आहे ती माझी बहीण सुहासिनी आणि दुसरा ही वेड्याची. सांगणारे परमेश्वरा, त्याच्यासाठी काय करू रे मी? हे विषारी दूध माझ्या हाताने ह्याला बाजू, ह्याला बाजू का? वैष्णवी ताई, का सोडून गेला तो तुम्ही तुमच्या हे लेकराला? हा तुमचा सख्खा भाऊ, ह्याचा जीव घेणारा काळा नाग निघालाय हो ताई साहेब, काळा नाग निघालाय. तू माझा राक्षस मामा नाही आहे ना? तू छान मामा आहे ना? मग का मला हे कडू दूध देतोस रे तुझ्याला? मला नाही प्यायचायला हे दूध, नाही प्यायचाय, मी नाही पिणार. मामा, तो राक्षस मामा आहे ना, त्यानं मारलं रे मला. मला खूप भूक लागली आहे मामा. त्याला बिस्किट मागितलं खायला तर त्यानं पण मारलं रे मला. मामा बघ ना रे मामा, माझ्या पाठीला वड आलं का रे? खूप दुखतंय रे मामा. तू मला औषध लावून देशील का रे?
बाबा माझी आई नाही आहे म्हणून मला मारतात का रे सगळे? माझे बाबा पण नाही रे. माझे बाबा आल्यानंतर ना मी त्यांना सांगेन या सगळ्यांना मारायला. बाबा मी खरं सांगतो हे दूध खूप कडू असतं रे बाबा. मला नाही प्यायचं हे दूध. मी नाही पिणार हे कडू दूध. मी नाही पिणार. मामा मी तुझ्या पाया पडतो रे हे मामा तू हे दूध फेकून दिला. मी बाबांना सांगेन तू छान आहे म्हणून ना. कोण जवळ घेईल कोण आधार देईल कोण काय लेखलाने कोण गोव्यात देईल कोण काय लेखलाने कोण गोव्यात देईल. माझी हरबल माया माझी हरबल माया कोणी आणून देईल का? अशी होती माझी माय जशी गोठ्यात